नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये। तर मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSCचे नवीन प्रसिद्धीपत्रक जाहीर झालेलं आहे 4 एप्रिल 2025। तर सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देत आहे, तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर जर तुम्ही मित्रांनो MPSCचे फॉर्म भरलेले असेल तर तुमच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे। तर पहा, विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि अथवा अनुभवावर आधारित सरळ भरतीकरिता आयोजित चाळणी परीक्षेबाबत। तर मित्रांनो याचं प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे आणि हे जे जाहिरात क्रमांक दिलेले आहे जवळजवळ मित्रांनो 26 संवर्गाच्या एक्झाम जी आहे सरळ सेवा भरती। तर मित्रांनो त्याची डेट आलेली आहे एक्झामची। जर तुम्ही मित्रांनो यापैकी कोणत्याही एक्झामचा जर मित्रांनो फॉर्म भरलेला असेल तर त्याची डेट पहा आणि वेळही पहा। तर विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि अथवा अनुभवावर आधारित सरळ सेवा भरतीकरिता खालील नमूद संवर्गाच्या प्रसिद्ध जाहिरातीस अनुसरून संगणक प्रणालीवर, तर ही परीक्षा आहे संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षा संवर्गाच्या नावासमोर नमूद केलेल्या ठिकाणी दिनांक व वेळेस आयोजित करण्यात येईल। तर मित्रांनो ही जी परीक्षा आहे संगणक प्रणालीवर आधारित असेल आणि चाळणी परीक्षा असेल। तर मित्रांनो पहा, इथे हे संवर्ग दिलेले आहेत। प्राध्यापक चिकित्सक गट अ महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, सहयोगी प्राध्यापक संस्कृत संहिता सिद्धांत गट अ महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा। तर मित्रांनो अशा एक्झाम जे दिलेले आहेत। तर जवळजवळ मित्रांनो ही एक्झाम येथे पहा 23 संवर्गाची जी एक्झाम आहे तर याचं ठिकाण जे आहे तर याचं ठिकाण मुंबई छत्रपती संभाजीनगर नागपूर आहे आणि याची डेट आहे 10 मे 2025 आणि याचं मित्रांनो टायमिंग आहे सकाळी 9 ते 10 मित्रांनो टायमिंग दिलेला आहे एक्झामचा मित्रांनो वेळ। तर नेक्स्ट तुम्ही पाहू शकता इथे 24, 25, 26 मित्रांनो हे संवर्ग जे दिलेले आहेत। तर यामध्ये उपसंचालक माहिती गट अ वरिष्ठ माहिती व जनसंपर्क महासंचालनालय। तर मित्रांनो याच्या 3चे जे एक्झाम आहे ती मुंबईमध्ये होणार आहे चाळणी परीक्षा। तर याची डेट आहे 10 मे 2025च आहे। तर याचा टायमिंग आहे दुपारी 2 ते 3। तर येथे पहा, परीक्षा योजना अभ्यासक्रम निवड प्रक्रिया इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध केल्याप्रमाणे राहील। तर संगणक प्रणालीवर आधारित परीक्षेचे निश्चित ठिकाण व इतर तपशील स्वतंत्रपणे अवगत करण्यात येईल। तर उपरोक्त तक्त्यातील अनुक्रमांक 1 ते 23 वरील संवर्गाकरिता सामायिक चाळणी परीक्षा घेण्यात येईल। तसेच अनुक्रमांक 24 ते 26 वरील संवर्गाकरिता देखील स्वतंत्र सामायिक चाळणी परीक्षा घेण्यात येईल। तर सामायिक चाळणी परीक्षामधील गुणांच्या आधारे प्रत्येक संवर्गाकरिता संवर्गनिहाय स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल व त्या आधारे पुढील निवड प्रक्रिया राबविण्यात येईल। तर मित्रांनो जर तुम्ही या एक्झामचा फॉर्म भरला असेल तर तुमची ही डेट 10 मे 2025 आलेली आहे आणि तुम्ही टायमिंग हे पाहू शकता मित्रांनो। तर माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।